आपल्याला ठिबकच्या नळ्या साफ करायच्या आहेत. तर मी ज्या साफ नळ्या करतो त्याची पद्धत तुम्हाला मी नवीन सांगणार आहे. नवीन पद्धत अशी आहे की हे सल्फ्युरिक ॲसिड आहे, हे 85% वाला आहे. हे HCl ॲसिड आहे, हे 35% वर आहे. हायड्रोक्लोरिक ॲसिड जे आपण संडास फरशा धुयाला वापरतो ते, या दोन्ही ॲसिडचं मी कॉम्बिनेशन करणार आहे. कसं करायचं ते तुम्हाला सांगतो मी. हे ॲसिड आपण 1 लिटर घ्यायचं आहे, हे ॲसिड आपण 1 लिटर घ्यायचं आहे. ह्याच्यामध्ये एकाशी एक म्हणजे 1 लिटर घेतलं तर 1 लिटर पाणी ह्यात घ्यायचं आहे, आणि हे जर 1 लिटर घेतलं तर ह्याच्यात 1 लिटर पाणी घ्यायचं आहे. 1 लिटरची बॉटल आणलेली आहे मापायसाठी. आणि हे जे पाणी आहे हे आरओचं पाणी आहे, शुद्ध पाणी घेतलेलं आहे. आता ही समोर दिसते तुम्हाला पाईप मांडलेले आहे, ही स्प्रिंकलची पाईप, त्याचा बांध कसा केला आहे बघा. हा बघा, हे दगड ठेवलाय, तिकडे काठी ठेवल्या, सरीत बरोबर वखर आकार झालाय. लय काही डोकं चालवायची गरज नाही, एखादी स्प्रिंकलची पाईप असली म्हणजे बाद झाली आपल्याला. आता याच्यामध्ये ह्या कर्वामध्ये 5 लिटर पाणी बसतं बरोबर. आता 5 लिटर मी पाणी तयार करतोय. आता दाखवतो तुम्हाला मी. ट्रायपॉडवरनं व्हिडिओ करतोय, एकटाच करतोय, आणि सगळ्या गोष्टी मी एकटाच करणार आहे. ह्याला ॲक्च्युली माणसं 3 लागतात, एक पाईप मागणं रेटायला. आता मी एकटा कसं करतोय तुम्हाला दाखवतो. हे जे रिकामे क्षेत्र दिसतंय हे एक माझं 15 गुंठ क्षेत्र आहे, आणि हे जे क्षेत्र आहे हे क्षेत्र माझं 25 गुंठ आहे. म्हणजे 1 एकराचं मला ठिबक आता मी साफ करणार आहे. माझं 75% ठिबक चालतंय, 25% लॉक ठिबक आहे. हे महत्त्वाचं काय काय साहित्य लागतं. एक बाल्टी लागणार तुम्हाला, एक ॲक्वाचं 5-6 लिटर पाणी लागणार आहे, 1 लिटरची बॉटल लागणार आहे, एक बाल्टी लागणार आहे, आणि हे सर्व मिश्रण कसं जाईल का तुम्हाला मी समजून सांगतो. आता पाण्यामध्ये ॲसिड ओतायचं का ॲसिडमध्ये पाणी ओतायचं हे बऱ्याच जणांना माहीत नसतं. अगोदर तुम्ही 4 लिटर द्रावण करणार आहे, 2 लिटर पाणी घ्या आणि पाण्यामध्ये ॲसिड ओता. ॲसिडमध्ये पाणी ओतायचं नसतं कधी, ही एक घटना लक्षात ठेवा. बघा, मी हे 1 लिटर पाणी घेतलेलं आहे, त्या बाल्टीमध्ये ओततोय. अजून 1 लिटर मला पाणी घ्यायचं आहे, कारण मी 2 लिटर ॲसिड घेणार आहे. 1 लिटर सल्फ्युरिक आणि 1 लिटर तुमचं HCl हायड्रोक्लोरिक ॲसिड घेणार आहे. बघा, हे मी पाणी आता 2 लिटर त्या बाल्टीमध्ये ओतलेलं आहे. बघा, हे ॲसिड खोलताना महत्त्वाची गोष्ट आहे, ॲसिडला कोणतेही हात लावा, त्याला प्लॅस्टिकच्या वस्तूच वापरायच्या आहेत आपल्याला सगळ्याला. बघा, मी ग्लोव्ज घालतोय. आता नाक वगैरे लांब घ्यायचं आहे, अतिशय काळजी घ्यायला लागणार आपल्याला. यात 2 ॲसिड आपण एकत्र मिक्स करतोय, त्यामुळे अतिशय काळजी घ्यायला लागणार आहे. तुम्हाला मी प्रॅक्टिकली जाणार जातात सगळं. हे टोटली बुस काढताना वगैरे सगळं अगदी प्रिकॉशन घ्यायचे आहे. अजिबात हलगर्जीपणा चालत नाही, इथं हाताचा स्पर्श होता कामा नये. हे मी घेतोय अगोदर सल्फ्युरिक ॲसिड. वत्ताना पण नाक बाजूला घ्यायचं आहे. बघा, बरोबर मी 1 लिटर मापून घेतलेलं आहे. इथं आता वत्ताना बघा कसा होतो, बघा जळसे कसा बघा उकाळल्या, पाणी पण शिस्तीत वाचवायची. वाफ किती निघत्या बघा. बघा, ही वाफ कशी निघत्या बघा, अंगा उडण्याची शक्यता असते, म्हणून पाण्यामध्ये ॲसिड वाचायचं आहे नेहमी, लक्षात ठेवा. अहो काय हे स्ट्रॉंग करतो मी अतिशय चांगलं. अहो काय असं उकाळतंय पाणी बघा, शिस्तीत वाचायचं आहे, अंगा उडता कामा नये, अगदी अतिशय काळजी घ्यायची आहे. आणि एकदम वाचायचं नाही, हळूहळू वाचायचं आहे. आता हे झालं सल्फ्युरिक ॲसिड अधिक पाणी झालं. बघा, HCl घेतोय बघा, HCl वाचतोय बघा. हे HCl हायड्रोक्लोरिक ॲसिड 35% वालं दाखवतो तुम्हाला. सल्फ्युरिक ॲसिडचं हे होत नव्हतं, पण आता दाखवतो तुम्हाला मी. हे आता HCl वाचतोय बघा. आता काही जाळ व्हायला लागला, धूर येतोय, पण नाक बाजूला घ्या. आता HCl अधिक मी हायड्रोक्लोरिक 1 लिटर पाणी, एकाशी एक म्हणजे 2 लिटर पाणी, आता 4 लिटर द्रावण झालंय. हे दाखवलं तुम्हाला. आता मी पाईपमध्ये ओततोय बघा. तर 1 लिटर तुम्ही अजून पाणी ह्यात वाढवू शकता. आणि एवढ्या पाईपा साफ झाल्या की पुन्हा हे पाणी बदलायचं आहे. म्हणजे तेच पाणी 2 एकर 3 एकरला नाही वापरून चालणार, त्याची तीव्रता कमी होती. जशी या पाईपामधनं घाण माती किंवा तुमचं शेवाळ असेल किंवा क्षार असेल ते जळण्याचं काम होणार आहे. म्हणजे हे पाणी तुम्हाला बदलावं लागणार आहे. साधी सिंपल गोष्ट केली बघा. असं मी एकटा असल्यामुळे मला इथं मजूर मिळत नाही, मी एकटाच काम कसं करतो दाखवून देतो तुम्हाला. आता ह्या पाईपा बघा पाठीमध्ये दिसतात तुम्हाला. या पाईपा मी वडलेले, त्यातल्या आपल्या ह्या पाईपामध्ये जेवढ्या बसतील तेवढ्याच पाईपा वापरायच्या येतात. आता मी हे ॲसिडचं पाणी हे वतून दाखवतो तुम्हाला. या पाईपामध्ये वतताना पण अतिशय काळजी महत्त्वाची घ्यायची आहे. बघा, हे आता भासते बघा बालदी. तर अजून तुम्ही 1 लिटर पाणी वाढवू शकता यात. पण मी बनवताना स्ट्रॉंग बनवले. पहिली गोष्ट सांगतो तुम्हाला मी. पहिली गोष्ट, तुम्ही किती पाईपा जाणार आहे एकत्र, 4 का 5 जाणार आहे, ते तितक्या पाईपा मावतीला तेवढ्याच जागा. 4-4 जरी केलं तर चालतंय. बघा, तुम्हाला सांगतो मी. बघा, आता ह्या पाईपा किती जातील तेवढ्याच घालायच्या पुढं. बघा, याच्या एकट्यानं जर येतोय बघा मी. आता पुढं तोंडाला निघतील बघा. पुढं या दाखवतो. पुढं हँड ग्लोव्ज काढायचं नाही, करणाऱ्या लोकांनी काळजी घ्या. बघा, आता काय झालं तुम्हाला दाखवतो पुढं मी. बघा, ह्या पाईपा आता तोंडातनं पुढं आलेले आहेत. ट्रायपॅडवरनं व्हिडिओ करतोय. बघा, या पाईपा 4 घातली ती, नाही 5 पाईपा येतात, 5 पाईपा बसल्या. पण वरताना पण काय करायचं तुम्हाला काळजी घ्यायचं सांगतो तुम्हाला. भार वाढायचं नाही. पहिली गोष्ट, भार वाढायचं नाही. एकदम हळू, ती जळून दिलं पाहिजे ना, थोडं त्याला टायमिंग दिलं पाहिजे काहीतरी. माणसं काय करतात तिकडे घातली ती भार वाढते ती तिकडे. तुम्हाला स्वच्छ झालेला कसा दाखवते बघा. डिप्पर, तो डिप्पर होता ना,
हा डिप्पर बघा, हे डिप्पर दिसतोय माझ्या अंगठ्यापाशी. ह्याला बघा क्षार चढले होते सगळे. अहो क्लीन झाला, हातली पांढरा भाग दिसायला लागला. अहो का इथं पण पांढरा भाग दिसायला लागला बघा. आता मी हळूहळू वाढणार आहे बघा, दाखवतो मला मी. बघा हे थोडं थोडं वडतोय बघा मी असं. हळूहळू वाढायचं आहे, अजिबात गडबड करायची नाही, एकदम हळू वाढायचं आहे बघा. आता ह्याचा दुसरी एक गोष्ट सांगायची राहील तुम्हाला. बघा हे पाईपमधलं का सक्सेस होतं माहिती आहे का? पाईपाच्या आतून पण पाणी जातं आणि पाईपाच्या बाहेरनं पण पाणी जातं, म्हणजे पूर्ण पाईप आंघोळ करून बाहेर निघते. म्हणून हे सक्सेस होतं का तर होतं. आता आपण एकटा माणूस आहे, दाखवतो मला मी. आणखीन त्या 1 एकराच्या झाले की पुन्हा मी हे खालचं माझं एक 35 गुंठा क्षेत्र आहे, तिथं हे पाणी मी बदलणार आहे. एवढ्याच पाईपा स्वच्छ झाले की बाद झालं, पाणी बदलायला लागणार आहे. प्रत्येक पाईप भिजून येते बघा पूर्ण टोटली. थांबायचं बघा, गडबड करू नका, शिस्तीत काढा. पाईप अतिशय चांगले क्लीन व्हायला लागले बघा. 3 वेळा जर आपण बनवायला लागलं बघा. हे ह्या 150 फुटाच्या प्लॉटला 2.5 लिटर गेलं. हे 150 फुटाच्या प्लॉटला 2.5 लिटर गेलं आणि पुढच्या 14 गुंठ्याला 2.5 लिटर गेलं. असं 3 वेळा 3 लिटर सल्फ्युरिक गेलं, 3 लिटर HCl गेलं, हायड्रोक्लोरिक ॲसिड गेलं बघा. आणि त्यात 5-5 लिटरचे पाणी गेलं, 5 लिटर 15 लिटर पाणी गेलं. बघा हे, आणि एकट्यानंच पाईप हातरले ती. बघा हे सगळ्या पाईप हातरून 1 एकराच्या झाल्यात बघा. तुम्हाला एक सांगायचं राहिलं, जर माळव्याच्या क्षेत्रामधलं जर ठिबक असेल आणि चॉकअप जर झालं असेल, मिरची, टोमॅटो, वांगी काय असेल तर माळव्याचं, तर त्याला फॉस्फरिक ॲसिडची प्रक्रिया करता येते. म्हणजे चालू पीक क्षेत्रात. आता हे माझं रिकामं क्षेत्र आहे. रिकामं क्षेत्र असल्यामुळं मी ही हाय डेन्सिटी म्हणजे हाय क्वालिटीचं मी बनवलं होतं रावण. आता माझं काय यात पीक वगैरे काय नाही, त्यामुळे मी सल्फ्युरिक अधिक HCl म्हणजे हायड्रोक्लोरिक ॲसिडचं केलं होतं. आणि काही ठिकाणी जर ऊस असेल तुमचा आणि ऊसात जर चॉकअप झाला असेल तर सल्फ्युरिक ॲसिडचं जरी द्रावण सोडलं आपल्याला एकरी 1-2 लिटर तरी काही प्रॉब्लेम येत नाही. पण माळव्याला मात्र सल्फ्युरिक ॲसिड चालत नाही, कारण मुळी डॅमेज होऊ शकते माळव्याची. माळव्याची मुळी एकदम नाजूक असते. ऊसाला मात्र चालू शकते सल्फ्युरिक ॲसिड, आणि माळव्यात मात्र फॉस्फरिक ॲसिडची प्रक्रिया करून तुम्ही ठिबक स्वच्छ करू शकता.